चालली आहे गावाला. मी काहीतरी कामासाठी चालतो, तर मी तुम्हाला दाखवते आम्ही काय कामासाठी चालतो. चला आता गावाला जाऊया. हॅलो गाईज, तर फायनली आम्ही लोक गावाला पोचलो आहे 10 तासाच्या प्रवासानंतर. आणि आम्ही लोक आत्ताशी पोचलो आहे. आणि इथे पण गोरेगाव आहे, गोरेगाव नावाचं इथे पण गाव आहे. इथं माहितीच नव्हतं मला. कुठे आपल्या गावानंतरचं? आपले हे गाव आहे ना, हां त्याच्याच मागे. अच्छा, आमच्या गावाच्या मागचं गाव गोरेगाव आहे. ती गाडी घेऊन हे बघा पप्पा कसे चालले. हॅलो गाईज, तर चला मी आता तुम्हाला घर दाखवते आमचं कसं आहे गावचं घर. जागा तिकडून मागून जागा नाही पप्पा, मागून रस्ता नाही. हे असं आमचं गाव आहे. चला आपलं घर बघ किती बुडले. आता त्याला उगवायचं काम तुमचंच आहे. नानी कसे आहेत? अरे बरे आहेत? दाखवा इथे चेहरा. कसे आहेत? कसे कालच गेली? अच्छा, काल गेली आणि मी आली. थांबायला पाहिजे होतं ना तिने, मला वाटलेलं ती असणार. अच्छा, कामाला जाते? अच्छा अच्छा, चला आता मी तुम्हाला दाखवते. हे आमचं घर आहे. हे बघा कसं आमचं घर आहे. तरी पण ठीक आहे, छान आहे. चला आता आजीला भेटवते तुम्हाला. आजी गुड मॉर्निंग. शिका आणि काय आणि सगळं काय करायला शिकायचं. आता भाजी आणले, भाजी पण बनवायची आहे तुम्हाला. वांग्याची भाजी. हां, बाकीचे कुठे गेले? गुड मॉर्निंग. उठा, चला उठा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग, उठो उठो. हाय रुशाली. हाय हाय बहना, कैसे हो? ठीक हो. कैसे हो? कैसे हो? उठ जाओ जल्दी उठो. चलो 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 चलो, ब्लॉगिंग चालू करना है ना. काय आहे बघा हे असं.
घर कसम से कसम से चलो 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 जाते छत पे. इथे आमचा टीव्ही. त्यातलं पाणी नको पाणी इथं पण नको बुडू इथं पण बुडवू नको मारता इथं पण वतायचा होता मोठा डबा वरलेला. पहिलं इथे सगळे झाडं नव्हते. आता इथे सगळे झाडे आलेत. तुझे काय पुढे जायला लागेल. असं लागली हे या कुठे इथून जायला जागाच नाही. पहिले इथून जायला जागा होती. कोण येत आहे? येऊ दे. काय करते ती? किती मस्त वाटते ना. अरे माहिती आहे रे मला. हे बघ कसं दिसतंय मस्त. रानाच आहे थोड्या वेळाने. तो बघ गेला. आवाज कसा आहे तो 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 हाय बाय करतोय. हा बोल काय बोलत होता? काय बोलत होता तिला? हाय बाय जा याला करून ये. जा काय करत होता त्याला? जा ना हात लाव ना. ती बघ कशी मारते बघ. दूध पिते. आठवण बिटवण आहे की नाही आमची? तुला लय आठवण येते भावाची. मग काय येते म्हणूनच आली ना. वहिनीची आठवण आली मला. वहिनीने बोलवलं, तुम्ही नाही बोलवलं. वहिनी आलेली. चला जरा आज जाऊन येते. काय करताय? छोटा कुठे गेला? झोपलाय काय? थांब आता उठवते त्याला. उठे. त्याची मावशी कशी रे? त्याची आत्या. हे उठ चल लवकर. तुला मांजर पण उठवते. उठ लवकर. बघ मांजर पण आहे. सगळे प्राणी पाळून ठेवले. उठ ना. अरे बापरे लय झोप आली आहे. उठ फाटली. बघ ते मस्त घर वाटतंय. आहे ना. मग अशी दाखवलं ना तू काय करत होता. हाय हॅलो. हे तू काय बोलत होता तिला? हाय हॅलो. अशी आमची बागडेवाडी आहे. अरे इथे पहिले ना राहणारे लोक ना पहिला बोलायचे. आता कोणच नाही बोलत. ही शाळा आहे वाटते का? ती शाळा आहे. इथे कचरा टाकू नये. समझ रहे आपको? कचरा नहीं डाल सकते इधर. इथे झाडचं पाणी. बघा करायला कसं करायचं कसं नाही. मसाला बनवत आहे. ही बघा ही बघा बसली आहे ही अशीच.
झालं तुझं करून? जा आता आजीला मदत कर. कुठं आणि भाऊजी कांदे सोलतात ते. येणार आहे का? कुठल्या गाडीनं आला? केव्हा येणार? हे घे. घे पकड. हा मग वाटायला लागल. बंद ए, राहील. तुम्ही पोरांनो बाहेर हो. हो बाई. कुठल्या गाडीनं आला? अरे ते कळलं नाही का रात्री गवंडी बघितलाय का? बुकिंग केलं. नाही नाही हे एकदा बघा की एकदा चालू केलं ना ते सुट्टी देत नाही. तरी हे 3 किलो मिरच्या घेतल्या होत्या त्याचा डेट काढून बरोबर 2.5 किलो झाले. ती बेडकी अर्धा किलो हे भाजून घ्यायचं. झाली मिरची. आम्ही मसाला बनवतोय. किती किलोचा मसाला बनवतोय? 3 किलोचा 3.5 किलोचा मसाला बनवतोय. ह्याला बघू काय काय टाकतात बघा. कोणती मिरची आहे ही? लवंगी लवंगी मिरची. काय म्हणतोय पहिलं बी घेऊन आणि खोबरं असं किसून भाजून घ्यायचंय. अर्धा किलो बेडकी मिरची. आणि धना कांदा 1 किलो. कापून घ्यायचा आहे. धना 1 किलो. धना 1 किलो. थोडं काढायचं मग बारीक मिळत. हा हळकुंड पण भाजून घ्यायचंय. करत राहत. लसूण, तेजपत्ता. हाय कोंडे टाकले त्यांनी दिलं बरोबर. तेवढी टाकायचं असते. हा दाखवलं मी. लसूण आणि तेजपत्ता आहे. आणि ते काय गरम मसाला ना? तेजपत्ता दिली. तेजपत्ता गरम मसाला. हळद टाकते. हे गरम मसाला. काय माहिती. इकडे फिरवायचं. फिरवते उभं करायचं. असं फिरवा. असं बस. लय फास्ट झाला. हॅलो आजीला गॅस वापरता येत नाही. आज होईल ना आपलं नाही आता आम्ही जाईन थोड्या वेळाने मग घेऊन तुम्हाला कॉल करू. सगळं लसूण टाकलं. टाकत्यात मध्ये एकदम मध्ये असं हलवायचं. तसं होत नाही की तिथं बारीक होते सगळं. काय काय बारीक होते तसं राहणारच पुरं बी. मी चाललो आता मंदिर मध्ये. बघा मंदिर बघा. डेकोरेशन चांदोबाचं मंदिर आहे. चांदोबाचं मंदिर जायचं असतंय. चांदोबाचं मंदिर आहे. चांदोबा बघा कसं आहे. उडी घालून येत आहे. हे बघा फोटो काढायसाठी उभे आहे. आणि याचं भलतंच काहीतरी चाललंय. झालं आता उभं राहा ना फोटो काढायला. या जवळ या पटकन. तू ये जवळ. हे बघा ही म्हातारी बाई चालली तिकडे पळत. किती पटापट पळतात बघ लोक. पाया तरी पडले काय? पाया पडायचं सोड. खेळतात काय? पाया पडा ना. देव यांना बुद्धी दो. यांची मस्ती चालली आहे मंदिरात. हे आहे खंडोबाचं मंदिर. आणि आम्ही सगळेजण थांबलोय.
चला ना आता एक एक जण पुढे. चला 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 चला. जातो की तुम्ही जावा पुढे. तिथे कोणतरी आहे म्हणून आम्ही लोक जात नव्हतो, पण मग बोललो लेट्स सी. जी सायकल मध्ये मध्ये येत असते. अरे गेले लोक, माझा व्हिडिओ काढायचा सोडून बाहेर गेलास. हे बघा म्हातारी इकडे व्हिडिओ काढते. खंडोबा मंदिर जरा कमी चाला. म्हातारा बाई लय चांगली पळतीये. आम्हाला काय बोल. चला आरामात बोललोय. पाय पड इकडे. हात जोडा तिघांनी. अरे तू कुठे गेला. चला चला. ते मस्ती करतात, नुसते मस्ती. यांना बेल वाजवायला एवढी काय आवडते. चला हनुमंत मंदिर चल. मंदिर किती मस्त वाटतंय. किती मस्त वाटतंय ना. असं वाटतं या मंदिराला बघतच राहावं. चला ए घरी चला. ए जायचंय मसाला कुटायला. मसाला गावातच करणार. तो एवढा लांब का गेले. अरे फोटो काढायचा ये जवळ. ये सिस्टम है हमारा. यारी में यारी निभानी. तो चला तर आम्ही लोक चाललोय मायनीला बियाणे आणायला. चला दाखवते कसं असतं. हे कशाचं आहे. कॉटन सीड्स. कॉटन सीड्स. तसं नाही होत. हात नाही केमिकल असतं. आणि हे वेगवेगळे सीड्स आहेत ज्याचे नाव मला नाही माहिती. सॉरी, तर मी इन्फॉर्मेशन नाही देऊ शकत तुम्हाला. आपण कुठलं काय घेतलंय. हां पप्पा आपण कोणतं घेतलंय. आपण कोणते सीड्स घेतले. आपण कोणते घेतली बी बिया तर तिकडे घे पुढे. आणि मग इकडे काय घेतलंय. इथं खत आणि युरिया. शेंगदाणे तयार झाली.
एका बाजूला गोड तेल पडतं, एका बाजूला पेंट पडते असं. ती हे गोळी शेंग पेंट आहे. तेलचं. सगळी घटक अशी तयार केली, सगळे घटक. हं? काय थोडी घ्यायची. हळू. अजून आहे का? अजून एक आहे वाटतं. सगळेजण आले घ्यायला, सगळेजण. किती वजन असेल ते. किती काय? 700. डिस्काउंट वगैरे काय? पांढरीवाली ज्वारी. थोडं त्यांना कमी करू भाऊ. हे काय शेपूचं बघ, शेपूचं गवारचं. ते कॅरेट आहे, घेऊया. गाजरचं. बघा आपल्याला माहिती, तुम्हालाच माहिती. गवारचं, कारल्याचं, कारल्याचं. सगळ्याच्या बिया भेटतात इथे. मुळा. मुळ्याचं. आणि वडापाव खायला आले बाहेर. वडा काढते ती त्याचा फोटो. ताजा वडा काढते. ते तर करतात त्याला, येऊ द्या तोपर्यंत. मुंबईत हॉटेलमध्ये ना बस, म्हणजे ते रोडवर धाब्यावर बसली. रोडवर धाब्यावर बसली आहे ही वडापाव घ्यायसाठी. आणि याला काही भेटलं नाही म्हणून हा नका खातोय. ही आमची आजी आहे. ये इकडे. एकच होता. हे बाई इथपर्यंत आला पागल उडून.
हे दोघं जरा बघा इकडे. माझी ट्रॅक्टर हा माझी ट्रॅक्टर. बिया टाकता येते का बाजरी टाकता बिया. पप्पा या पण मी चालवतोय गाडी. उलट टाकायला पाहिजे होतं. पप्पा हे टाकू. पप्पा हे टाकू. एवढे ते आलेत काका. आम्ही चालवली गाडी ट्रॅक्टर. त्यांना बोला टाटा. आता दिसल बघा. जरा पुढे घेऊ का? हे नको नको काय करू. हा एका ज्वारीचं. एवढं आवडलं. अशी होते पेरणी. हॅलो गाईस, तर मी आता आलो आहे शेतात. तर मी तुम्हाला दाखवते आमचे किती वावर आहेत. आणि हे आमचे भाऊजी. हे आमचं पहिलं वावर आहे ज्यात आता पेरणी केली आहे ज्वारीची. आणि इथे आता पेरणी चालू आहे चण्याची. हे दुसरं पेरणी आहे. वड्यासारखं काय ठेवलेलं नाही. डायरेक्ट चालू करा मोटर. ज्वारी भिजवा. हे नवीन ड्रायव्हर. ज्वारी भिजवा. चला चला चालू करा. नवीन ड्रायव्हर चालू करा. ती महत्वाचं ज्वारी. ज्वारीच एकदा जर पेटाळी एकदा चला बिघडली. आता इथे पेरणी करायची. मी तुम्हाला दाखवतो कसे करतोय आम्ही पेरणी.
हा आमचा नवीन ड्रायव्हर पेरणी करणार आहे. ओ ड्रायव्हर इकडे बघा. ओ ड्रायव्हर इथे बघा ना. हे आमचं तिसरं वावर जिथे आत्ताच पेरणी केली आहे हरभऱ्याची. मला नावं लक्षात नाही राहत पण ठीक आहे. ही आहे तिसरी वावर. आता अजून एक आहे तिथे गहू पेरणार आहे. ती आहे चौथी वावर. ती पण तुम्हाला दाखवते. आणि ही आहे चौथा वावर जिथे गव्हाची पेरणी होते. एका दिवसाला किती वावरात करतात? चारही वावरात पप्पा? ते सगळे काम झाले. आता आम्ही घरी चाललो आहे. आणि ट्रॅक्टर बघूया काय चाललं. काय चालतंय मोर आहे, पिल्लू आहे, लांडोर मोर आहे ते गेला तो. कसे किती दिवसांनी आली? ओळखलं की नाही? किती दिवसांनी आली? नाही पाणी सांडलं होतं ते त्यांनी आता. अच्छा म्हणजे ओळखलं का नाही? गावात तुम्ही दर्शनी घ्यायला काय नाही, पण तुम्ही नारळ वगैरे देऊ शकत नाही. काय नाही, दर्शन घ्या. बाय बाय. युट्यूब वर बघा तुमचा चेहरा आहे ना. जमतंय. पुढच्या महिन्यात बोलणी करणार आहे आम्ही. आहे ते सोलापूर आडसुळा आपल्याकडे आहे ते अडसुळा येतील एक अन्न आता ते जावलीला कॅन्सल केलं ना. आता उद्या सकाळी मी गावातलं वाट्यावरचं मटण घेतलं होतं. आता तुम्ही लोक असतात तर 2 किलो घेतला बुधवारी अरे यांनीच केले की बुधवारी. मी आणलं चिकन ते खाल्लं पण नाही म्हणून ते वाट्यावर असं भेटलं. हे लय भारी लागते. वाट्यावरचं सोबत खेळताय. कुठं भेटलं? मी काल सोडलं, मला नाही आजी बसणार आहे. आम्ही खाणारी 2 अर्धा किलो भरपूर झालं तरी आम्ही अर्धा किलो सकाळी बी खाल्ले आणि संध्याकाळी बी खाल्ले. लय भारी मटण लागतं. आणि आपण असं बाजारात आपल्याला सोड्याचं पाणी मारलेलं तर चव लागत नाही. पण असं गावठी आपल्याला गावठी लय भारी लागतं ते. आता पुन्हा एक वेळ कधी पुन्हा हे मामा काय म्हणते? ऊसाच्या मागे म्हटलं नाही काय मामाला म्हणलं नंतर नेक्स्ट टाइम आम्हाला पाहिजे काय ना काय खाऊ. ऊसाच्या मागे परत आहे का नाही
फोन केला नाही का नाही मला आणि असं बिन सांगता आलं का नाही घरात कुणालाच घेणार नाही. चालतंय का? डायरेक्ट चालतंय का? डायरेक्ट गेटच्या बाहेर आम्ही येणार. आम्ही ना बोलता येणार. एवढं काय आळपण पळपण येणार आहे का? मग काय आम्ही ना बोलता येणार. पैसे पण मी कुठं मी म्हणते मग असं करून कुठं नाही ते बापूंशी बोलून दीपाशी कशाला पैसे देऊ